तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय भीम. बघा, काल नितीन वागळे यांचं पुण्याला कार्यक्रम होता निर्भय भारतचा, निर्भय बनव म्हणून. आणि त्यामध्ये पोलिसांनी त्यांची परवानगी पहिले नाकारली होती. तुम्ही इथे येऊ नका, तुमच्यामुळं वाद होऊ शकतो. आणि त्यावर तिथे गेले ते, आणि पुढे तिथे दगडफेक झाली, काय झालं ते जरा तो भाग वेगळा आहे. आता आपल्याला फक्त हे प्रवृत्ती समजून घ्यायचे. निखिल वागळे सर, जे माननीय ज्येष्ठ पत्रकार आहेत, महाराष्ट्रामधील स्वयंघोषित संत, स्वयंघोषित महापुरुष, स्वयंघोषित ते आपली तुलना फुलेंशी करतात. स्वयंघोषित काय आहे ते, आणि स्वयंघोषित मत आपण जे बोलतोय तेच लोकशाही. हे आपल्यावर कोणी बोललं ते आपल्या स्वातंत्र्यावरती हल्ला आहे. जे आपण बोलतो तेच खरं आहे, बाकी सर्वांचं खोटं आहे. जगात फक्त आपण सत्य बोलतो, बाकी सगळे खोटे बोलतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी पहिलं काहीतरी बोलायचं, परतलं तेव्हा दुसरं काहीतरी बोलायचं. कारण काही दिवसापूर्वी बाळासाहेबांवर टीका केली होती, बाळासाहेब आंबेडकरांवरती. बाळासाहेब हे ते आहेत असं काही. आपण या विषयावर पाठीमागे सांगितलेलं आहे पूर्ण काय. एक 8 दिवसामध्ये लगेच युटर्न, लगेच चेंज. म्हणजे आज आपल्याला तो व्यक्ती पटत नाही, त्याविषयी काहीतरी वाईट बोल, त्यावरती आरोप करायचे. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्या मनासारखं वागू लागतो त्यावेळेस समजायचं की नाही, हा माणूस चांगला आहे, खूप छान माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचं की चिंच आंबट असते, आंबट असते, आंबट असते, आणि लगेच आड्डो झाले, नाही चिंच खूप गोड आहे, खूप चांगले आहे. हे असा प्रवृत्ती असणारी माणसं महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. फक्त काहीतरी गोष्टीचा आधार घेऊन प्रसिद्धीसाठी असेल किंवा कायम चर्चेमध्ये राहण्याकरता अशा काही गोष्टी करत असतात. आता कालचंच बघून घ्या, पुण्यामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांचं भाषण होतं. ते भाषण खूप ऐकण्यासारखं होतं. मग ते भाषण 2 वेळेस ऐकलं पूर्ण मुद्दाम. नाही ठीक आहे, बघून घेऊ आपण. हा युट्यूबवरती तर माणूस काही बरगळतो, कुणाविषयी काही मत बनवतो, कुणाविषयी अश्लील भाषा किंवा एक जे नैतिकता सोडून जी भाषा असते ती भाषा ती वापरतो. ठीक आहे, फॅसिस्ट विरोधामध्ये, हुकुमशाही विरोधामध्ये माणसाने बंड पुकारावा, लढावं. सर्वांना अधिकार दिलेला आहे लोकशाहीनं, संविधानानं. पण याचा अर्थ असा नाही की याचा वापर करून घ्यावा. हे मुळीच बरोबर नाही. किंवा आपल्याला संविधानानं सांगितलं की तुम्हाला आपल्याला बोलायचा अधिकार आहे, फिरायचा अधिकार आहे, आपलं मत मांडायचा अधिकार आहे. पण संविधानानं आपल्याला हे सांगितलं नाही कुणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आपण बोलू शकत नाही, कुणाविषयी आपलं वैयक्तिक मत ठरवू शकत नाही. आपल्याला वाटतंय तेच पूर्व दिशा नसते. बघा, आता गावाकडचा माणूस आहे मी, गावाकडे काय असायचं, कुत्रा असतो ना, आणि जर बैलगाडीच्या खालून कुत्रा चालत असतो. कुत्र्याला वाटतं की बैलगाडी माझ्यामुळे चलत आहे. ही अशी गोष्ट झालेली आहे. आता आपण यांचं भाषण बघूया. नाही, आपण वागळे साहेबांच्या विरोधामध्ये नाही, आपण त्यांना सपोर्टच करू, कारण ते चांगलं कार्य करत आहे. पण थोडंसं एक काही गोष्टी मनाला पटत नाहीत, हे तुझ्यावर सांगायचा प्रयत्न केला मी. बघून घ्या. आता त्यांचं पहिलं त्यांनी 5 ते 6 असे त्यांनी गोष्टी बोलल्या होत्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ आणत आहे स्पेशली. म्हणजे पहिलं वाक्य त्यांचं होतं की महाराष्ट्रामधील जे पोलीस आहे, म्हणजे छोटे छोटे लहान लहान पोलीस, बघा, PI, सिनियर PI, कॉन्स्टेबल तर खूप लांबची गोष्ट आहे, हे सर्व बहुजन आहे. याचा अर्थ काय होतो, म्हणजे जे खालच्या लेवलचे लोक असतात, पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल, नाईक असतील, हवालदार असतील, PI असतील, सिनियर PI असतील, हे सर्व बहुजन आहेत, हे असं वागळे साहेब म्हणतात. आता तुम्ही हे कुठल्या भाषेमधून बोललात हे माहिती नाही, पण तुम्ही हे जे बोललात हे असं बोलायला नको होतं. कारण बहुजनांचे लोक, बहुजनांचे पोरं आज ACP रँकला पण आहेत, SP रँकला पण आहेत, IAS आहेत, IPS आहेत. पण तुम्ही हे वाक्य बोललात की बहुजनांचे छोटे 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 पोलीस. जाऊन तुम्ही भाषण तुम्ही ऐकून घ्या एक वेळेस, ते मला पटलं नाही आणि कुणाला पटणार नाही गोष्टी. तुम्ही एक वेळेस बघून घ्या, त्यावेळेस ते कुठल्या ओघात बोलत होते व कळून जाईल ते. पुढला मुद्दा होता बघा तिथे बोलण्यामधला, संत ते समजत की माझ्यासारख्या संत माणसाला, माझ्यासारख्या संत व्यक्तीला, म्हणजे स्वतःला एखादा व्यक्ती शहाणा कधी समजू शकत नाही बरं का. आता बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं कार्य केलं, शिवरायांनी एवढा इतिहास घडवून गेला, महात्मा फुलेंनी एवढं मोठं मोठं काम केलेलं आहे, त्यावरती आज पूर्ण आपलं जे स्त्री समाज आहे, स्त्री आज शिक्षण घेते, एवढं लढलेले लोक आहेत. पण हे स्वतःविषयी कधीच असं मोठेपण सांगितलेलं नाही.
म्हणजे जो खरंच समाजासाठी काम करतो तो व्यक्ती स्वतःहून आपलं मोठेपण कोणापुढे कधी सांगत नाही किंवा त्याला स्वतःला सिद्ध करायची गरज कधीही पडत नाही. ते कामाची पावती ही त्याला जनता देत असते. आता बघा ह्यावेळी सध्या सांगतो, मला कुठल्याही पक्षावरती भरोसा नाही. हा भरोसा आहे वंचित बहुजन आघाडी असेल, बच्चू कडूचा प्रहार असेल, हे जे लहान लहान पक्ष आहेत त्यावरती मला पूर्ण भरोसा आहे. कारण ते लोक यांचे संस्थापक कधीही नैतिकता सोडत नाहीत. पण हे सूत्र संत समजून घेतात आणि वारंवार स्वतःची तुलना फुलेंशी, शाहूंशी, आंबेडकरांशी. म्हणजे त्यावेळेस फुल्यांना पण अशीच प्रॉब्लेम येत होते. फुल्यांना पण लोक मारायला गेले होते. आज ते फुले आणि तेच आज माझ्यावरती परिस्थिती आलेली आहे आणि आता मी करत आहे. म्हणजे आपल्या थोर पुरुषाची तुलना करतायत. हे बघा, थोर पुरुषांची तुलना कुणीही करू शकत नाही. बरोबर आहे. आपण त्यांचे अनुयायी होऊ शकतो, शिष्य होऊ शकू, पण त्यांची तुलना करणं म्हणजे सूर्याला एखादा दिवा दाखवण्यासारखं होईल आणि हे कधीही पटणारी गोष्ट नाही. आणि पुढलं बघा, बाळासाहेब आंबेडकरांनी पाठीमागे सांगितलं होतं की बाबासाहेब लोक घेतात, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोक घेतात, पण त्यांना जे हवे आहेत ते विचार घेतात. पूर्णपणे बाबासाहेब कुणीही घेत नाही. आपल्या सोयीनुसार लोक हे बाबासाहेबांना घेत असतात. आणि ह्यांच्या कालच्या भाषणामध्ये बाबासाहेब, आंबेडकर, फुले आणि शाहू या तीन थोर पुरुषाशिवाय कुठलं काहीही ऐकायला मिळालं. म्हणजे हे तिघांचं नाव घेतलं म्हणजे आपण खरंच एका हुकुमशाहीविरुद्ध लढू शकतो का? ह्या फक्त यांचा फक्त लोकांची संवेदना घ्यायसाठी फक्त वापर करायचा, हा असा प्रकार असेल असं वाटतं मला. कारण शुद्ध ब्राह्मणवादी जो असतो ना माणूस, ते ह्यांच्या भाषणामधून आपल्याला ब्राह्मणवाद काय असतो हे ऐकायला नक्कीच मिळतं. तुम्ही एक वेळेस ऐकून बघा त्यांचं बोलणं. जो सत्य बोलतो त्यांच्यावरती हल्ले होतात. म्हणजे आता माझ्यावरती हल्ले होत नाहीत म्हणजे मी खोटं बोलतो का? तुमच्यावर हल्ले होत नसतील, तुम्ही खोटं बोलताय का? म्हणजे जे लोक सत्य बोलतात त्यांच्यावरतीच फक्त हल्ले होतात. आणि भारतामध्ये फक्त निखिल वागळे सरळ सत्य बोलतात, बाकी सत्य कोणीच बोलत नाहीत. तर बाकी सर्वांनी सत्य बोलले असते त्याच्यावरती हल्ले झाले असते. आणि पुढला मुद्दा होता तो म्हणजे महाराष्ट्राचा मी पाकिस्तान होऊ देणार नाही. अहो तुम्ही आहेत तरी कोण हो? वागळे साहेब तुम्ही आहेत कोण? तुम्ही बोलतायत ना मी महाराष्ट्राचा पाकिस्तान होऊ देणार नाही, तुम्ही आहेत कोण? तुम्ही आज मोदी वाईट आहे म्हणतात, पूर्वी तुम्ही शरद पवार वाईट आहे म्हणायचे, तुम्ही पहिलं काँग्रेस वाईट आहे म्हणायचे, तुम्ही आता म्हणताय की महाविकास आघाडीला मतदान द्या. तुम्ही उद्या हे म्हणायला मागे पुढे बघणार नाही, तुम्ही भाजपला वोट द्या. मग तुमची जी विश्वासार्हता आहे ती आम्ही कशी समजायची? तुम्ही नेमके जनतेकडून आहात की नेत्याकडून आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. ज्यावेळी शेतकरी आत्महत्या करतो, पोरांचे पेपर फुटतात, ज्यावेळेस एखादी परीक्षा गोंधळून पडते, आणि सगळ्यात मोठी एक समस्या आहे, भीषण समस्या, ती म्हणजे बेरोजगारीची. एवढी महागाई वाढलेली आहे, याविषयी तुम्ही आतापर्यंत काहीतरी बोललात का? नाही, फक्त बोलायचं हुकुमशाही. तुम्ही ह्याविषयी आतापर्यंत कुठलीही गोष्ट का नाही बोलली? आणि तुम्ही आतापर्यंत ह्याविषयी कुठलं तुम्ही आंदोलन उभारलेलं आहे? महागाई वाढलेली आहे. अहो सामान्य जनतेला सरकारची काय देणं घेणं नाही. सामान्य जनतेला फक्त ह्या गोष्टी पाहिजे असतात की माझं भलं कसं होईल. लोकांना 15 लाखाची अपेक्षा नाही, कोणी 15 लाख देऊ अगर न देऊ, लोकांना फक्त ही अपेक्षा आहे की आपण जे उत्पादन घेतो त्याला चांगला हमीभाव भेटावा, आणि आपलं जे उत्पन्न आहे त्यापेक्षा जरा महागाई कमी असावी. हे लोकांचे प्रश्न आहेत. आणि तुम्ही म्हणताय की सत्याच्या बाजूला मी लढतो, माझं हे आहे, माझं ते आहे. तुम्ही त्याविषयी कधी लढलात का? भारतामधल्या महागाईविषयी म्हणा, किंवा बेरोजगारी वाढली त्या बेरोजगारीविषयी म्हणा, शेतकरी आत्महत्या करतात त्याविषयी म्हणा, एक लातूरची मुलगी फक्त 5 लाख पैसे आहेत म्हणून तिने आत्महत्या केली त्याविषयी म्हणा. तुम्ही याविषयी काय नाही बोलत? आणि जर तुम्ही हे असे मुद्दे घेतलेत ना तर तुम्हाला कुठंही काय बोलायची गरज नाही. लोक तुम्हाला आपोआप देव बनवतील. कारण लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या, राजकारणाचे तुम्ही प्रॉब्लेम समजून घेऊ नका. तुम्ही करताय काय आता? तुम्ही आज प्रॉब्लेम आहेत ना, तुम्ही फक्त तिघांचे प्रॉब्लेम समजून घेतात, एक काँग्रेसचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे. तुम्ही जनतेचे प्रॉब्लेम समजून घेत नाही.
तुम्ही राजकारणासाठी तुम्ही लढत आहात, तुम्ही जगत आहात. तुम्ही सामान्य जनतेशी कधीच बेईमानी केलेली आहे. तुम्ही आज म्हणताय बाळासाहेब आंबेडकर असे आहेत तसे आहेत, उद्या म्हणताय लगेच तुम्ही बाळासाहेब चांगले आहेत. तुमचं समजून घ्यायचं काय आहे? म्हणजे लोकांमध्ये एक न्यूनगंड असते, लोकांमध्ये एक संदिग्धता तुम्ही तयार करता. तुमच्याकडनं लोकांना ही अपेक्षा नाही आणि तुमच्याकडे लोकांची काहीच अपेक्षा नाही. कारण लोकांना सर्व माहिती आहे की कुठला पक्ष कसा आहे, कुठला व्यक्ती कसा आहे. तुम्ही किती फिरा, लोकांना सर्व गोष्टी माहिती आहेत. लोक तुम्हाला कंटाळले आहेत पूर्णपणे. ह्या पाचही पक्षाला लोक कंटाळले आहेत आणि लोकांचा वड फक्त याकडे चालू आहे की नवीन एखाद्या पक्ष कुठला येतो का चांगला. बाळासाहेबच्या वंचित सारखा, प्रहार सारखा हे लोक बघत आहेत. लोकांना तुम्ही तसं बनवायचा प्रयत्न करू नका. लोक खूप शहाणे आहेत, लोकांना सर्व समजतंय. फक्त विषय मित्रांमध्ये एवढा होता की एखादा माणूस स्वतःच्या इच्छेसाठी ह्या गोष्टी कसं करू शकतो. जो वाद होता वागळे सरांचा, वागळे सर नेहमी म्हणतात मी सत्याकडनं लढतोय, सत्याकडनं लढतोय. मी मागे तलाठी पेपर फुटले होते, तुम्ही काय बोलला त्याविषयी? कुठल्याही योजना नाही आल्या, लोकांपर्यंत नाही पोहोचल्या, तुम्ही काय बोलला त्याविषयी? तुम्ही फक्त पत्रकार आहे, मी पत्रकारिता करतो, 65 वर्ष झालं हेच करतो. अहो तुमचा आम्हाला अभिमान आहे, मान्य आहे, तुम्ही चांगला एक पत्रकार आहात. पण पत्रकारचं काम फक्त राजकारणाला पोचणं किंवा त्यांना सहकार्य करणं नसतं. पत्रकाराचं काम ग्राउंड लेवलला जाऊन त्याविषयी आवाज उठवणं असतं. मला वाटत नाही तुम्ही मुंबई सोडली असेल म्हणून. तुम्हाला ह्या व्हिडिओविषयी नेमकं वाटते काय? तुम्हाला जो हा लढा उभारलेला आहे वागळे साहेबांनी स्वतःविषयी, स्वतःच्या साम्राज्याविषयी, तुम्हाला नेमकं वाटते काय याविषयी? आणि नक्कीच कमेंट करा. आपण कुठल्याही राजकर्त्याला, पक्षाला समर्थन करत नाही, फक्त विचाराला समर्थन करत असतो. आपल्याला विचार बाळासाहेब आंबेडकरांचे, बच्चू कडूंचे वगैरे आवडतात, आपण त्यांना नेहमीच सपोर्ट करत असतो. पण त्यांचे जर विचार बदलले, आपण त्यांनाही सपोर्ट करणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा. आणि मित्रांनो, तुमच्या कमेंट कडे नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.